नमस्कार, मी विलास आव्हाड. आपण पाहताय A9 एक्सप्रेस. मित्रांनो, 2024 लोकसभा निवडणूक महाराष्ट्रामध्ये 3-4-5 टप्प्यामध्ये पार पडली आणि आता 2024 विधानसभा महाराष्ट्र ही सुद्धा निवडणूक खरं तर पाठीमागच्या वेळेस हरियाणा बरोबरच महाराष्ट्राची निवडणूक होती, पण महाराष्ट्राच्या विधानसभेची मुदत महिना दीड महिन्यांनी जास्त असल्यामुळं महाराष्ट्र हा हरियाणाच्या विधानसभेच्या बरोबर घेतला गेला नाही. आणि मग आता हरियाणा जम्मू काश्मीर यांचं वोटिंग झाल्यावर आणि त्यांचा निकाल लागल्याच्या नंतर महाराष्ट्राची निवडणूकसुद्धा जाहीर होईल. कदाचित 10 ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रामध्ये आचारसंहिता पण लागेल. पण आता आपल्याला काय राजकीय कार्यक्रम आहे किंवा सरकारी कार्यक्रम आहे याविषयी माहिती द्यायची नाही आहे. आपल्याला जे बोलायचे ते राजकारणाविषयी. आता आपण लोकसभेपासून विधानसभेच्या निवडणुकीपर्यंत काय काय राजकारण झाले, काय काय राजकारण होते, लोकसभेमध्ये कोणाला फायदा झाला, कोणाला तोटा झाला आणि कोणी भ्रामक प्रचार करून कोणी कशा पद्धतीनं जनतेच्या मनामध्ये विष कालवलं, कोणी खोटा प्रचार केला, कोणी खटाखट बँकेमध्ये पैसे जमा होतील अशा पद्धतीचे आश्वासनं दिलं आणि सरकारने जे काही द्यायचे मग मराठा समाजाला असेल किंवा महिलांसाठी लाडकी बहीण योजना असेल किंवा युवकांना रोजगाराच्या संधी असतील किंवा युवकांना सुद्धा लाडका भाऊ याच्यासारखी एखादी योजना असेल, अशा असंख्य योजना महाराष्ट्र सरकारने सुद्धा लोकसभेच्या निवडणुकीच्या नंतर आणल्या. खरं तर लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदर मराठा समाजाला 10% स्वतंत्र असं रिझर्वेशन आरक्षणसुद्धा मराठा समाजाला दिले आणि ते ॲक्च्युली समाजाला लागू पण झाले. मराठा समाज मोठ्या प्रमाणामध्ये त्याचा फायदा पण घेते. या सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या. तरी पण लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मराठा समाज मोठ्या प्रमाणामध्ये नाराज किंवा मराठा समाजाच्या मनामध्ये ज्या ज्या गोष्टी जरांगे पाटलांनी भरल्या त्या पद्धतीनं सरकारच्या बाजूने मतदान कमी झालं. त्याचा फायदा विरोधी पक्षांना जास्त मिळाला. आताची परिस्थिती वेगळी आहे. लोकसभा निवडणुकीचं चित्र वेगळं, विधानसभेचं वेगळं. मग आता काही गोष्टी क्लिअर झाल्या. लोकशाही धोक्यात नव्हती, लोकतंत्र खतऱ्यात नव्हतं, संविधान धोक्यात नव्हतं, संविधान कुठेही बदलणार नाही आणि आरक्षण जाण्याचा काही प्रश्नच नाही. खरं तर राष्ट्रीय स्वयंसंघाने किंवा नरेंद्र मोदींनी असं कुठेही म्हटलं नव्हतं का आम्ही गोरगरिबांचं आरक्षण संपवणार आहे. पण वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या खोट्या बातम्या चालवण्यामध्ये इंडिया आघाडी, काँग्रेस, राहुल गांधी, शरद पवार, उद्धव ठाकरे हे लोक यशस्वी झाले आणि दलित, आदिवासी, पिछडे हे जो काही समाज आहे यांच्यामध्ये या आरक्षण या विषयाची जी काही भ्रामक आणि खोटी माहिती पसरवण्यामध्ये यशस्वी झाल्याने मोठ्या प्रमाणामध्ये या लोकांनी सरकारच्या विरोधात मतदान केलं. आता या सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या आहेत. संविधान काही बदललं नाही, लोकशाही जशीच्या तशी आहे, निवडणुका होतात आहे, कोणाचा वोटिंग राईट पण गेला नाही. आता काही लोकांना असं वाटतं की लोकसभेला फायदा झाला, विधानसभेला पण होईल किंवा विधानसभेला आता होणार नाही. लोकांच्या लक्षात आले की आपण खोटं बोलत.
मग आता आपण काय करायचं? मग आपण वेगवेगळं लोकांना आमिष दाखवायचे. मग आता शरद पवारांनी मध्ये एक विधान केले की आमच्या हातामध्ये सत्ता द्या, मग आम्ही महाराष्ट्राचा चेहरा मोहरा बदलून टाकू. खरं तर भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना या पक्षाचं सरकार आता 2099 ते 2004 हे युतीचं सरकार होतं. तेव्हा स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे, स्वर्गीय गोपीनाथ मुंडे हयात होते. शिवसेनेचा मुख्यमंत्री, पहिला मुख्यमंत्री म्हणजे ते पण स्वर्गीय मनोहर जोशी, आणि एक शेवटच्या 1 वर्षासाठी नारायण राणेंना मुख्यमंत्री बनवलं होतं. तो एक युतीचा काळ आपण 5 वर्ष पाहिला. त्याच्यानंतर 2014 ते 2019 देवेंद्र फडणवीस 5 वर्षासाठी मुख्यमंत्री होते. आणि आत्ता जे काही देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार यांची महायुती आहे, यांचे 2.5 वर्षाचं सरकार आपण पाहिलं. म्हणजे 12.5 वर्ष शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे असं समजायला काही हरकत नाही. मग आता इतक्या दिवस जे काही सरकारं होती, काँग्रेसची होती, काँग्रेसच्याच पाठिंब्याची होती, मग राष्ट्रवादीचे असेल किंवा काँग्रेसचे असेल, बाकी इतर कुठल्याही पक्षाचे सरकार महाराष्ट्रामध्ये आपण पाहिलं नाही. मग आता शरद पवारांना काय म्हणायचे? शरद पवारांना असं म्हणायचंय की ह्या महाराष्ट्रामध्ये आमचं सरकारच नव्हतं, मग आता आमच्या हातात सत्ता दिल्यावर आम्ही दुनिया करू. आता जसं आपण राज ठाकरेंच्या भाषणामध्ये नेहमी ऐकत असतो की हे महाराष्ट्र सरकार किंवा महाराष्ट्रामध्ये आम्हाला संधी द्या, महाराष्ट्र आमच्या एक हाती द्या, मग आम्ही त्याची ब्लूप्रिंट देतो, त्याचा महाराष्ट्राचा आम्ही विकास करतो. हे सगळं आपण ऐकत असतो, कारण त्यांना सत्तेत यायचे किंवा त्यांनी त्यांचा पक्षाचा विकास करायचा आहे. पण शरद पवार सारख्या माणसांनी, आज ज्या माणसांनी 6 दशकं 60 वर्ष महाराष्ट्राचं राजकारण केले, 4-5 वेळा ते स्वतः महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिले, पण 5 वर्षाचा काळ त्यांना पूर्ण करता आला नाही. आणि देशामध्ये कृषी मंत्री, संरक्षण मंत्री असे केंद्रीय मंत्रीपद पण त्यांनी भूषवले. या सगळ्या गोष्टी आपण बघितल्या आहे. शरद पवारांनी जे काही स्टेटमेंट केले की आमच्याकडं महाराष्ट्रामध्ये एक हाती सत्ता द्या, आम्ही महाराष्ट्राचा चेहरा मोहरा बदलून टाकतो. खरं तर सत्ता सगळी काँग्रेसकडं आणि राष्ट्रवादीकडंच होती. मग त्यावेळेस महाराष्ट्राचा चेहरा काही विद्रूप होता का? मग तो तुम्हाला बदलावता का आला नाही? तुम्ही महाराष्ट्राचा चेहरा कसा बदलला ते पण लोकांना माहिती आहे. खरं तर महाराष्ट्रामध्ये जी काही फोडातोडीचं राजकारण आणलं ते शरद पवारांनी 1978 साली आणलं. वसंतदादांच्या पाठीमध्ये खंजीर खुपसून शरद पवारांनी देशामध्ये किंवा महाराष्ट्रात फोडातोडीचं राजकारण आणलं, काँग्रेस फोडली. त्याच्यानंतर अनेक वेळा काँग्रेसमधून बाहेर ये, आतमध्ये जा, ही सगळी संस्कृती शरद पवारांनी आणली. आणि मग राष्ट्रवादी जी काही त्यांनी स्थापन केली त्याही वेळेस काँग्रेस फोडली. या सगळ्या गोष्टी शरद पवारांनी काँग्रेसचा चेहरा मोहरा बदलवलाय का? आता काँग्रेस आणि काँग्रेसमध्ये ज्या वेळेस मुख्यमंत्री शरद पवार होते, पुलोतचं सरकार होतं, त्या वेळेस शरद पवारांच्या काळामध्ये राज्यामध्ये टोळी युद्ध आलं, गँगवॉर आलं, आतंकी हमले सुद्धा देशामध्ये जितके झाले नसतील त्याच्यापेक्षा जास्त महाराष्ट्रामध्ये झाले. ते शरद पवारांच्या काळात झाले. बॉम्बस्फोट 12-13 काहीतरी झाले, तर एक बॉम्बस्फोटचा शोध सुद्धा शरद पवारांनी जास्तचा लावला. टोळी युद्ध,
आणि दाऊद सारख्या कुख्यात आतंकी जो काही 1992 मध्ये जे काही त्याने बॉम्बस्फोट केले किंवा आतंकी हमले केले, या आतंकीला बाहेर जाण्यासाठी सुद्धा सुकर रस्ता सुद्धा शरद पवारांच्या काळामध्ये झालेला आपण पाहिला. इतकं मोठं तेलगी प्रकरण झालं, स्टॅम्प घोटाळा झाला असेल, त्याच्यामध्ये करोडो रुपयाची अब्जावधी रुपयाची हेराफेरी झाली असेल, त्या तेलगी प्रकरणात काय काय झालं ते अजून सुद्धा स्पष्ट होत नाही. किंवा अनेक ठिकाणी दंगली झाल्या, अनेक ठिकाणी जाळपोळी झाल्या, त्याचे निकाल सुद्धा स्पष्ट नाही. खरं तर शरद पवार कृषी मंत्री किंवा या देशाचे जाणते राजे, या केंद्रीय मंत्रिमंडळात संरक्षण मंत्री आज होते, कृषी मंत्री होते. शेतकऱ्यांचा किती विकास झाला हे पण त्यांना कधी सांगता येत नाही. शेतकऱ्यांसाठी नेमकं काय केलं हे शरद पवारांनी कधीतरी सांगावं. तेव्हा चेहरा मोहरा बदलायची, भाषा करायची, वेगवेगळं फक्त बोलायचं. आणि राष्ट्रवादीची स्थापना झाल्यापासून महाराष्ट्रामध्ये जे काही जातीचं विष कालवलं आणि जाती जातीमध्ये जो काही तणाव निर्माण केला, हे केवळ शरद पवारांची देण आहे. आणि आज जी काही परिस्थिती निर्माण झाली, जरांगे पाटील जे सातत्याने अगदी 2-2, 5-5 दिवसांनी उपोषणाला बसतात, ते अक्षरशः त्यांना राज्याची परिस्थिती स्थिर ठेवायची नाही, जाती जातीमध्ये भांडणं लावायची आहे, जाती जातीमध्ये आग लावायची आहे आणि ही सत्ता कशी तरी मिळवायची आहे. मग यांना सत्ता कशासाठी पाहिजे? सत्ता यांना फक्त खुर्चीवर बसण्यासाठी पाहिजे, आपल्या मुलीला मुख्यमंत्री करायचं आहे, आपला पक्ष वाढवायचा आहे आणि कुठंतरी देशामध्ये नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार हे विकासाच्या मार्गे जे काही त्यांची रथयात्रा चालू आहे, त्याच्या कुठंतरी एखाद्या चाक त्यांना काढायचं आहे. बाकी याच्यापेक्षा दुसरा काहीच शरद पवारांचा उद्देश नाही आहे. आता शरद पवारांना इतक्या दिवस सत्ता होती, काही करता आलं नाही, मग आमच्याकडे द्या, आम्ही करतो. मग इतक्या दिवस तुम्ही काय केलं? मग इतक्या दिवस फक्त लोकांच्या घरं फोडली, लोकांचे पक्ष फोडले, लोकांच्या संस्था लुटल्या. मग कोणाचा कारखाना असेल, कोणाची शिक्षण संस्था असेल, मग क्रिकेट बोर्ड असेल. खरं तर शेतकरी स्वतःला जाणते राजे म्हणायचं. कृषी प्रधान देशामध्ये शरद पवार हे अतिशय शेतीच्या बाबतीत त्यांना खूप कळतंय, किंवा काही लोक तर त्यांना शेती तज्ञ म्हणतात. पण मग ते कधी क्रिकेटमध्ये असतात, कधी कारखान्यात असतात, कधी शिक्षण संस्थांमध्ये असतात, तर कधी कुठेही त्या कोणत्याही आजही 100-200 संस्थांचे अध्यक्ष आहेत शरद पवार. आणि या संस्था त्यांनी स्वतः निर्माण केलेल्या नसून त्या संस्था त्यांनी हायजॅक केल्या. आणि ज्यांनी हे संस्थापक असतील, ज्यांनी संस्था निर्माण केल्या, त्यांनी बाहेरचा रस्ता दाखवला आणि शरद पवारांनी या संस्था काबीज केल्या. असा हा महाराष्ट्राचा इतिहास आहे, असा या जाणत्या राजाचा, बारामतीच्या काकांचा इतिहास आहे. तेव्हा आता यांना सत्ता पाहिजे, मग ती कशासाठी पाहिजे, मग चेहरा मोहरा काय बदलायचा आहे. खरं तर 2004 ते 2000 जे राष्ट्रवादी स्थापन झाल्याच्या नंतर 10 वर्ष सरकार खरं तर काँग्रेस राष्ट्रवादीचं होतं. तेव्हा तर हे म्हणत होते की कुठल्या पृथ्वीराज बाबांच्या सरकारमध्ये की मुख्यमंत्र्याच्या हाताला काय लाकवा मारलाय काय. मग अशी परिस्थिती आहे. वेगवेगळे नंतर लढले, त्यातही त्यांनी दुनियाभरचे डावपेच केले. या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती आहे.
काँग्रेसच्या मांडीवर बसायचं, काँग्रेसला पण पूर्ण समर्थन करायचं नाही, नेहमी काँग्रेसच्याही विरोधात कधी कधी बोलायचं, राहुल गांधींच्या विरोधात कधी बोलायचं, राहुल गांधींचा सोनिया गांधींचा सुद्धा नेहमी द्वेष करायचा आणि मांडीवर तर त्यांच्याच बसायचं, कारण स्वतःच्या पक्षाचं सरकार महाराष्ट्रामध्ये कधीच स्थापन झालं नाही. एवना राष्ट्रवादी काँग्रेसचा मुख्यमंत्री सुद्धा या राज्यामध्ये आपण पाहिला नाही आणि पाहायला मिळेल का नाही माहीत नाही. पण शरद पवारांना सत्ता हवी आहे, मग ती कशासाठी पाहिजे ती अनेक गोष्टी आता निवडणुकीच्या प्रचारामध्ये स्पष्ट होतील, त्यासुद्धा ऐकायला आपल्याला आवडेल. तुर्तच थांबतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.